फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 साईजचं कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सगळ्यात अगोदर आपण घेऊया बॅक पार्ट. तर इथे जे आहे आपल्याला बॅक पार्ट इथे आलेला आहे, पण आता आपल्याला याच पार्टची पट्टी फोल्ड करून मागच्या बाजूला टर्न करणं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपली ब्लाऊजची हाईट आहे तेवढी कंप्लीट आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे. तर 13 इंचावरती जे आहे मी इथे मार्किंग केलं आहे. नंतर सरळ सरळ आपल्याला जे आहे ना अशी लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं मार्किंग जे आहे हाईटचं इथे येऊन जातं. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे 1/2 इंच मी इथे अशी फोल्ड करून घेते आणि डबल जेवढं आपलं मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला असं या पद्धतीने इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे बॅक पार्ट आहे ते अर्ध्यामधून असा फोल्ड करायचं आहे आणि आपलं याचं मार्किंग करायचं आहे टक्सचं. तर मी अंदाजे 4 इंचापर्यंत टक्सचं मार्किंग करून घेते. आता हे मार्किंग आपलं दुसरीकडून सुद्धा आलेलं आहे. आता हे जे आहे आपल्याला याच मार्किंगवरती टक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बरोबर 1/2 इंचाचा टक्स आपल्याला देऊन द्यायचा. त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा टक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता आपला बॅक पार्ट हा कंप्लीट रेडी आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट रेडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी जे आहे इथे मी सगळ्यात अगोदर म्हणजे कटोरी तयार करून घ्यायची आहे. आपलं विदाऊट अस्तरचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला पहिली कटोरी इथे टक्स मारून घ्यायचं आहे. आता जे आहे आपले साईड पार्ट्स ते आपल्याला घ्यायचे व्यवस्थित इथे यामध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचे. जॉईंट झाली आहे. आता जे आपला योक पार्ट आहे पट्टी जी आहे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने लावायची. जसे की आता हे जे सांगते मी, ही जी आहे आता डबलची आहे, एकेरी करून घेतली. आता इथून लावायला सुरुवात करते. याला गोल गोल करत ही जी टीप आहे यावरती हा जो पार्ट आहे हा या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे.
एक पार्ट आपला कंप्लीट रेडी आहे. त्याच पद्धतीने दुसरासुद्धा आपण इथे तयार करून घेऊ अगोदर. नंतर हुक आणि आयच्या पट्ट्या बनवून घेऊ. आता बनवायची आहे आपल्याला आयपट्टी. तर त्याच्यासाठी इथे 2.5 ते 3 इंचापर्यंत मी इथे एक पट्टी घेतली आहे. आता या पट्टीला जे आहे आपल्याला थोडंसं एका बाजूने पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला एक योगपट्टी एक जे आपलं आयपट्टी आहे ती तयार करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला तयार करून घ्यायची पट्टी. तर 1/2 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा ठेवायचं आहे. त्याला मागच्या बाजूला असं फोल्ड करायचं आहे आणि यावरती 1/2 इंच अंतरावर टीप मारून घ्यायची. इथे सुद्धा टीप मारणं झाली आहे. आता उजव्या बाजूला यायचं आहे आणि ही पट्टी जी आहे आपल्याला या पद्धतीनं 1/2 इंच अंतरावर फोल्ड करून घ्यायची आहे. म्हणजे हे जे पार्ट आहे आपला 1/2 इंच दबला पाहिजे तेवढंच आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यावरच जे आपले आय आहेत ते तयार करून घ्यायचे अगोदर. इथे करायचे आहे आपल्याला आय. तर आयसाठी जे आहे यातच या पट्टीत जे आहे मी आय बनवून घेणार. तर इथे जी पट्टी आहे त्याला मी बरोबर असं जॉईंट मारून घेतलं आणि जे जॉईंट आहे तो व्यवस्थित असा, आणि आता अर्ध्यामधून इथे याला फोल्ड करायचे आणि 1/2 इंच एक्स्ट्रा खाली ठेवत आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे. आणि कशी करायची आता ते बघा. आता इथे बघू शकता आपली हुक पट्टी आणि आय पट्टी ह्या दोन्हीही पट्टी इथे रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर असं एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे आणि कोणताही पार्ट आपला इथे कमी जास्त वाटला तर आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. आणि त्यातल्या त्यात आपला जर व्यवस्थित असा गोलाकारमध्ये शेप जर आलेला नसला आपला फ्रंट नेकचा, तर त्यालाही सुद्धा थोडंसं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे जसा आपल्याला व्यवस्थित देता येईल त्या पद्धतीनं आकार देत इथे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं फ्रंट पार्ट रेडी झाला आहे. आता जो बॅक पार्ट आपला रेडी झाला आहे तो घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथे जे आहे ना, जे आपले शोल्डर उतरतात
तर आपल्याला त्याच्यासाठी जिकडून आपली नेकचा बाजू असते तिकडून 1/2 इंच क्रॉसमध्ये या पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबर हे पॉईंट जे आहे हे व्यवस्थित इथे ठेवायचे आणि जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याचेसुद्धा व्यवस्थित इथे लावून आपल्याला जुळवून घ्यायचे, म्हणजे आपला जो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच व्यवस्थित पॅटर्नचे आले पाहिजे. ते तर बघू शकता आपला फ्रंट पार्ट जो आहे थोडासा आपला किंचित असा बाहेर दिसतोय, तर तो मी ते कट करून घेतला आहे. आता आपल्याला जॉईंट करायचा आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. तर त्याच्यासाठी जो बॅक पार्ट आहे तो इथे मी सरळ ठेवला आहे आणि जो फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवला आहे आणि आता आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे. तर आपले इथे शोल्डरसुद्धा जॉईंट झाले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण ज्या तिरकस पट्ट्या काढलेल्या होत्या त्या जॉईंट करून एक जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे पायपिंगसाठी. तर अशा क्रॉसमध्ये ठेवायच्या आहे. तुम्ही बघू शकता याचं टोक इथे आणि याचं टोक मी इकडे करत आहे. या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. अशाच करत आपल्याला 2 ते 4 पट्ट्या अटॅच करून घ्यायच्या. पट्टी आपली इथे जॉईंट झाली आहे. आता याला हाफमधून करत मी इथे टीप मारून घेते. तर आपली ही पट्टी जी आहे ती रेडी आहे. आपण आता याला अटॅच करून घेऊया. तर आता हुक पट्टी जिकडून आहे तिकडून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इकडून जे आहे आपल्याला 1/2 इंच बाहेर सोडायचं आहे आणि असं याला करून याच्यावरती टीप मारत घ्यायची. तर आपली इथे पट्टी अटॅच झाली आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीनं. तर आता इथे काय करणार आहे मी, तर याला जे आहे ना इकडून आपल्याला या पद्धतीने इकडे लोटायची आहे आणि जेवढी बारीक किंवा जाड पायपिंग आपल्याला ठेवायची आहे त्या पद्धतीने याला करत घ्यायचं आहे. बाबा घरी असाल तर साखर आणि तेलाची बाटली घेऊन याल. तेल खोबऱ्या तेलाची हा आता 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 त्याला आणसाल ना. आता त्याला चालवलं ना, त्याला चालवलं ना तुम्ही, मग त्याला आणसाल तर मग त्याच्याजवळ का द्या ना.
बघू शकता आपली पायपिंग जी आहे ती कंप्लीट इथे रेडी झाली आहे. तर व्यवस्थित आपली इथे आता आपल्याला करायचे आहे स्लीव्स तयार. तर स्लीव्स तयार करण्यासाठी जे आहे इथे मी सगळ्यात अगोदरची ही आपली हाईट असली स्लीव्सची ती इथे करून घेते. तर 5.25 इंचापर्यंत जे आहे मला हाईट घेऊन घ्यायची आहे आणि 1/2 इंच आपली शिलाई मार्जिन. तर इथं आपल्याला या पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते. तर आता आपल्याला काय करायचं आहे 1/2 इंच इथं असं मोडकून घ्यायचं आहे. नंतर जेवढी आपली हाईट आहे तेवढं आपल्याला इथे मोडकून घ्यायचं आहे. आता इथे स्लीव्स तर मी रेडी केले आहे. आता काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला फ्रंट आर्म राऊंडचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यासाठी जे आहे मी व्यवस्थित इथं स्लीव जे आहे एकमेकावरती ठेवून घेतल्या. तर तो थोडीशी कमी जास्त होत होती. त्यानंतर आपल्याला काय करायचं इथून 1 इंच आतमध्ये येत अशी फोल्ड करायची आणि जोही एक्स्ट्राचा पार्ट दिसत आहे ना तो आपण इथे कट करून घेऊया. बघू शकता या पद्धतीनं. आणि इकडून जो आहे ना तो झाला आहे आपला फ्रंट आर्म राऊंड, जिथे मी असं मार्किंग करून घेते. आता आपलं मार्किंग तर झालं आहे, कटही झालं आहे. आता आपल्याला करायचे आहे स्लीव्ज अटॅच. आता आपण इथे करत असतो तर आपण अगोदरच जे आहे बॅकचं हाईट आणि फ्रंटची मॅच केली होती, तर आपली व्यवस्थित आली आहे. आता आपल्याला डायरेक्टली फक्त जे स्लीव्ज आहेत ते अटॅच करायचे आहे. तर हे जे आहे तर बरोबर जिकडून आपलं फ्रंटचा आर्म आपण शेप दिलेला आहे आणि क्रॉसचं मार्किंग दिलेलं आहे ते बरोबर आपलं समोरूनच आलं पाहिजे. आणि स्लीव्स ठेवताना आपल्याला उलटी ठेवत अटॅच करायची असते. तर इथे जे आहे व्यवस्थित इथं मी मध्य काढणार आणि इथून जे आहे सुरुवात करणार आहे अटॅच करण्यासाठी. एक स्लीव्ज अटॅच झाली आहे, त्याचप्रकारे दुसरीसुद्धा आपण इथे अटॅच करून घेऊया. पुन्हा स्लीव्ज इथे अटॅच झाले आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर बरोबर अशी मी इथे अंडरग्राऊंड फिटिंग करणार. तर सगळ्यात अगोदर वरच्या बाजूने इथे फिटिंग करायला सुरुवात करते. जे आहे आपल्याला 7 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. त्यानंतर थोडंसं स्ट्रेच करत इथे 8 इंचावरती एक मार्किंग परत करायची आहे. आणि इथे 5 इंच आणि एक लाईनवर परत इथं आपल्याला एक मार्किंग करत या पद्धतीनं टिप मारून घ्यायची. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे.
इथं जे आहे आपलं कंप्लीट ब्लाऊज रेडी आहे. तर बघू शकता व्यवस्थित असे आपले पॉईंट्ससुद्धा दोन्हीही व्यवस्थित मॅच झाले. आपण मागचं आणि पुढचं व्यवस्थित मॅच करून जेव्हा आपण करतो तर व्यवस्थित आपलं ब्लाऊज इथे येऊन जातं.